मंडळी, मागे काही महिन्यांपूर्वी राज्यभरातील मराठा बांधवांनी मुंबई जाम केली होती. ते त्यांच्या आरक्षणाची मागणी करायला आले होते. आणि आता सध्या भर पावसात राजधानी मुंबईत निळं वादळ घोंगावत आहे. राज्यभरातून लाखो एससी समाजातील बांधव रस्त्यावर उतरलेत. त्याचं कारण काय, तर अनुसूचित जाती म्हणजेच एससी आरक्षणातील उपवर्गीकरण. अलीकडे बातम्यांमध्ये तुम्ही हा शब्द नक्की ऐकला असेल. तर हे आरक्षणातलं उपवर्गीकरण नक्की आहे तरी काय? कुणी म्हणतंय याने आरक्षणाला खरा न्याय मिळेल, तर कुणी म्हणतंय हा अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. काही जण म्हणतात यामुळे खरोखर वंचित असलेल्या समाजाला न्याय मिळेल, तर काही जण म्हणतात यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षणाचा मूळ तत्वालाच धक्का बसणार आहे. तर हे आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? त्याचे फायदे तोटे काय? आणि त्यावरून एवढा मोठा वाद निर्माण का झालाय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. मंडळी, समजा एका वडिलांना 4 मुलं आहेत. त्यांनी आपल्या मुलांसाठी 13 एकर जमीन ठेवली आहे. काही वर्ष ती या चौघांची असते. पण समजा कालांतराने त्यातील 2 मुलं शिकली, पुढे गेली, त्यांनी प्रगती केली आणि त्यांनी त्या जमिनीचा जास्त फायदा घेतला आणि उरलेली 2 मुलं मात्र तेवढ्याच प्रमाणात फायदा घेऊ शकलेली नाही. ती आजही गरीबच आहेत. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की ती 13 एकर जमीन कायम समान वाटणीत पूर्वीसारखीच ठेवायची, की अजूनही मागे राहिलेल्या गरजू मुलांना त्या जमिनीचा फायदा घेण्यात थोडा जास्त प्राधान्य द्यायला हवं? उत्तर देणं अवघड आहे ना? मग हाच प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या बाबतीत उपस्थित झालाय. त्यातच काही जणांना गैरसमज असा झालाय की यामुळे 13% आरक्षण कमी होणार. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण कमी करणं नाही. आरक्षण आज जसं 13% आहे तसंच राहणार आहे. बदल फक्त एवढाच आहे की 13%चं अनुसूचित जातींमधील विविध पोट जातींमध्ये अंतर्गत वाटप करणार का, यावर चर्चा, आंदोलन, समर्थन आणि विरोध असं सगळं सुरू आहे. मंडळी, महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये तब्बल 59 पोट जाती आहेत. त्यामध्ये बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर, होलार, मांग, मेहतर, गारुडी आणि इतर अनेक समाजांचा समावेश होतो. हे सर्व मिळून अनुसूचित जाती प्रवर्गात येतात आणि सर्वांनाच समान 13% आरक्षण लागू आहे. पण अनेक वर्षापासून यातील काही समाजांचा आरोप असा आहे की आरक्षणाचा लाभ सर्व समाजांना समान प्रमाणात मिळालेला नाही. काही मोठ्या लोकसंख्येच्या किंवा तुलनेनं पुढे गेलेल्या समाजांना जास्त लाभ मिळाला, तर अनेक लहान, अधिक मागास समाज आजही शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि प्रशासनात फारच कमी प्रमाणात दिसतात. त्यामुळे उपवर्गीकरण हा शब्द समोर आलाय. याचा साधा अर्थ असा आहे की अनुसूचित जातींचं 13% आरक्षण कायम ठेवून त्या आरक्षणामध्येच सर्वात जास्त मागास, मध्यम मागास आणि तुलनेनं पुढे गेलेल्या समाजांची स्वतंत्र ओळख करून सर्वात वंचित समाजाला त्यात संधी द्यायला हवी का? म्हणजे समजा एखाद्या शाळेत 10 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे, पण दरवर्षी त्याच काही विद्यार्थ्यांना ती मिळते, काही विद्यार्थ्यांना कधीच संधी मिळत नाही. अशा वेळी शिष्यवृत्तीची संख्या वाढवली जात नाही, पण सर्वात गरजू विद्यार्थ्यांना आधी संधी देण्याचा विचार केला जातो. उपवर्गीकरणाचं तत्वही साधारण तसंच आहे. मंडळी, हा प्रश्न काय आज तयार झालेला नाहीये. गेल्या अनेक दशकांपासून देशातील विविध राज्यांमध्ये हा वाद सुरू आहे. पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्येही अनुसूचित जातींमधील काही समाजांनी असा दावा केलाय की आरक्षणाचा लाभ समान प्रमाणात पोहोचत नाहीये. त्यामुळे आरक्षणामध्ये अंतर्गत वाटप व्हावं अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र दुसरीकडे त्या राज्यातील अनेक संघटना आणि नेते या मागणीला विरोध करत होते. त्यांचं म्हणणं होतं की संविधानाने अनुसूचित जातींना एक संध वर्ग म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा विभागणी करणं योग्य ठरणार नाही. त्यात 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने सांगितलं की जर एखाद्या राज्याकडे ठोस अनुभवजन्य म्हणजेच इम्पेरिकल डेटा असेल, तर त्यातून काही पोट जाती इतरांपेक्षा अधिक मागास असल्याचं सिद्ध होत असेल, तर राज्य सरकार अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करू शकतं. मात्र त्यासोबतच न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे.
उपवर्गीकरण मनमानी पद्धतीने करता येणार नाही. त्यासाठी ठोस आकडेवारी, वैज्ञानिक अभ्यास आणि स्पष्ट निकष आवश्यक असते. म्हणजेच आज राजकीय निर्णय घेऊन आरक्षणाची विभागणी करता येणार नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात या प्रश्नाला वेग आला. राज्य सरकारने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समिती नेमली. या समितीचं काम होतं महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील प्रत्येक पोट जातीची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती अभ्यासातून सरकारला अहवाल देणं. कोणते समाज अजूनही सर्वाधिक मागे आहेत, कोणत्या समाजांना आरक्षणाच्या तुलनेनं जास्त लाभ मिळालाय आणि जर उपवर्गीकरण करायचं असेल तर ते कोणत्या निकषांवर करायचं. याच अभ्यास समितीने विविध समाजांकडून माहिती घेतली, अभ्यास केला आणि आपला अहवाल सरकारकडे सादर केला. पण इथूनच सुरू झाला महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाद. कारण हा अहवाल सरकारकडे जमा झाला, पण तो तात्काळ सार्वजनिक करण्यात आला नाही. तरीही सरकारने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केला की अहवाल पाहायलाच मिळाला नाही, तर हरकत नेमकी कोणत्या गोष्टींवर घ्यायची. याच काळात आणखीन एक शब्द चर्चेत आला, ABCD फॉर्म्युला. सरकारने अधिकृतपणे हा फॉर्म्युला जाहीर केलेला नसला तरी विविध माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की अनुसूचित जातींना त्यांच्या मागासलेपणाच्या प्रमाणानुसार A, B, C आणि D अशा 4 गटांमध्ये विभागण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये A गटात सर्वात जास्त मागास समाज, त्यानंतर B आणि C, तर D गटात तुलनेनं पुढे गेलेला समाज असेल, अशी चर्चा आहे. मात्र हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की सरकारने आजपर्यंत अधिकृतपणे कोणती जात कोणत्या गटात असेल याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक याद्या अधिकृत मानता येत नाहीत. त्यामुळे नेमकं चाललंय काय हे एससी समाजाला कळायला काही मार्गच नाहीये. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केलंय की राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि कायदेशीर चौकटीत राहून पुढे जाईल. त्यांनी सांगितलंय की बदर समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच कोणताही निर्णय घाईघाईनं न घेता सर्व संबंधित घटकांचं म्हणणं ऐकून तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आता काही दिवसांपूर्वी अनुसूचित जातीतील 27 आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारवर दोन्ही बाजूंनी दबाव वाढताना दिसतोय. आता जाणून घेऊयात उपवर्गीकरणाचे समर्थक नेमकं काय म्हणतात. या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांचं पहिलं म्हणणं आहे की आरक्षणाचा लाभ सर्व समाजापर्यंत समान प्रमाणात पोहोचलेला नाहीये. काही जातींनी शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि प्रशासनात मोठी प्रगती केली आहे, पण अनेक लहान समाज अजूनही तिथे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे सर्वात मागे राहिलेल्या समाजाला प्राधान्य देणं हीच खरी सामाजिक न्यायाची भावना असल्याचं ते सांगतात. दुसरा मुद्दा म्हणजे संधीची समानता. समर्थकांच्या मते एकाच प्रवर्गात काही समाज सतत पुढे जात असतील आणि काही समाज कायम मागे राहत असतील तर अंतर्गत असमानता दूर करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टाची मान्यता. सर्वोच्च न्यायालयानेच योग्य आकडेवारी आणि वैज्ञानिक निकषांच्या आधारे उपवर्गीकरण करता येईल असं म्हटलंय. त्यामुळे हा निर्णय संविधानाविरोधात नसून तो योग्य पद्धतीने केला तर तो बेकायदेशीर दृष्ट्या वैध असल्याचा दावा समर्थक करतात. विशेषतः मातंग समाजातील अनेक घटकांना आणि नेत्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा समाज अजूनही शिक्षण, सरकारी नोकरी आणि उच्च पदांमध्ये अपेक्षित प्रमाणात दिसत नाही. त्यामुळे सर्वात वंचित समाजाला प्रथम संधी मिळावी म्हणून उपवर्गीकरण आवश्यक आहे. मात्र इथेच या संपूर्ण वादाचा दुसरा आणि तितकाच महत्वाचा पैलू सुरू होतो, तो म्हणजे विरोधक. उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराव आंबेडकर, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, भारतीय बौद्ध महासभेचे अनेक संघटना आणि नेत्यांचा यात समावेश आहे. आता प्रश्न हा आहे की लोक उपवर्गीकरणाला तीव्र विरोध का करतायत, ते कोणते धोके सांगतायत, बदर समितीच्या अहवालावर त्यांचे नेमके आक्षेप काय आहेत आणि या निर्णयाचे फायदे तोटे कोणते. तर आनंदराज आंबेडकर यांचं म्हणणं आहे की अनुसूचित जातींमध्ये फूट पाडू नका.
जर सरकारला खरंच एकदा समाज अधिक मागे राहिल्याचं वाटत असेल तर त्या समाजासाठी स्वतंत्र स्पेशल कंपोनंट प्लॅन, शिक्षणासाठी जास्त निधी, मुलांसाठी वसतिगृह, घरे, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या योजना राबवाव्यात, पण आरक्षणाचे अंतर्गत तुकडे करू नयेत. त्यांचा दुसरा मोठा आक्षेप म्हणजे इम्पेरिकल डेटा. त्यांच्या मते सरकारने आजपर्यंत असा अधिकृत आणि विश्वासार्ह डेटा लोकांसमोर ठेवलेला नाही, ज्यातून कोणता समाज किती मागास आहे हे सिद्ध होतं. तिसरा मुद्दा म्हणजे बदर समितीचा अहवाल. विरोधकांचं म्हणणं आहे की समितीने कोणत्या निकषांवर अभ्यास केला, कोणत्या समाजाला किती गुण दिले, कोणत्या आधारावर ए, बी, सी आणि डी गट ठरवलेत, हा संपूर्ण अहवाल अजून सार्वजनिक झालेला नाही. म्हणून ते विचारतात की अहवालच लोकांसमोर नाही तर हरकती आणि सूचना कोणत्या गोष्टींवर द्यायच्या. याच कारणामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील काही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अहवाल आधी जाहीर करा आणि त्यानंतर पुढचा निर्णय घ्या अशी मागणी केली. त्याच सोबत विरोधक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्यांचं म्हणणं आहे की अनुसूचित जातींना संविधानाने एक संध वर्ग म्हणून मान्यता दिली आहे. जर आता त्याच वर्गाचे पुन्हा ए, बी, सी, डी असे गट केले तर समाजात नवीन संघर्ष निर्माण होऊ शकतो. आज एकत्र असलेला समाज उद्या एकमेकांसमोर उभं राहू शकतात आणि याचा भारतीय जनता पार्टीला राजकीय फायदा होईल, पण समाजाला काही फायदा होणार नाही. उपवर्गीकरण समर्थक मात्र याला वेगळं उत्तर देतात. ते म्हणतात जर काही समाज अजूनही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अत्यल्प प्रमाणात असेल तर त्याला समान संधी देणं हीच खरी सामाजिक न्यायाची व्याख्या आहे. त्यामुळे विरोध करण्याचे काही कारणच उरत नाही. अशा या वादाच्या दोन बाजू आहेत. आता सर्वांचं लक्ष राज्य सरकारकडे लागलंय. बदर समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक होणार का? सरकार ए, बी, सी, डी फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर करणार का? सर्व घटकांची मतं विचारात घेऊन निर्णय होणार का? आणि अंतिम निर्णयानंतर पुन्हा न्यायालयात याचिका दाखल होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळू शकतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण हा केवळ कायदेशीर किंवा राजकीय विषय राहिलेला नाही. तो सामाजिक न्याय, समान संधी आणि संधींच्या व्याख्येशी जोडलेला अत्यंत संवेदनशील विषय बनलाय. त्यामुळे इथून पुढे यावर बराच राजकीय आणि सामाजिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. मंडळी, या विषयावर तुमचं मत काय? अनुसूचित जातींमधील सर्वात मागास समाजाला प्राधान्य देण्यासाठी उपवर्गीकरण व्हायला हवं का, की आधी आरक्षणाची टक्केवारी आणि विकासाच्या संधी वाढवायला हव्यात? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.